बायो ल्युमिनेसन्स. बायो म्हणजे लाईफ बरोबर. आणि ल्युमिनेसन्स म्हणजे प्रकाश बाहेर पडणे. तर हे आपल्याकडे म्हणजे मी बायोल्युमिनेसन्सचे त्याला मराठीमध्ये मी जीवदीप्ती असा शब्द वापरतो. बायो म्हणजे जीव, दीप्ती म्हणजे प्रकाश, ल्युमिनेसन्स तर जीवदीप्ती. तर मी 3 प्रकारची जीवदीप्ती पोटभर पाहिलेली आहे, मनमुराद पाहिलेली आहे. एक म्हणजे पाऊस पडायच्या आधी एक 4-6 दिवस आणि पहिला पाऊस पडून गेल्यावर एक 2-3 दिवस. आपल्याकडे जर आपण खूप दाट जंगलामध्ये गेलो ते हिरडा, बेहडा, पारजांभूळ म्हणजे ओलिया डायोका अशी काही झाडं असली तिथे तर ही गंमत जास्त चांगली बघायला मिळते. तर तिथे काजवे असतात. बरोबर. तर काजवा आणि काजवी असं म्हणतोय मी, असा शब्द नाही आहे. तर मादी काजवा आणि नर काजवा यातल्या काही त्याच्या जातीमध्ये दोघांना शेपटाला तो असा दिवा असतो, काहीमध्ये फक्त नरांना असतो. आता त्याच्या तपशिलात आपण जायला नको. तर त्यांना भरपूर आर्द्रता जर असेल म्हणजे बाष्प हवेमध्ये तर हे काजवे ॲक्टिव्ह होतात. कारण त्यांचं आयुष्य जेमतेम 1 आठवड्याचं असतं. बाकीचे 51 आठवडे ते झोपून काढतात आणि म्हणजे ते हायबरनेशन म्हणतो आम्ही त्याला, ते असतात. तर पावसाच्या सुरुवातीला असे काजवे बघायला मिळतात. आणि काही वेळेला म्हणजे आता मी गोव्यामधनं त्या पारगडावर त्या चोरले घाटाने वर चाललो होतो. अब्जावधी काजवे म्हणजे जणू काय मी जाणार आहे म्हणून दोन्ही बाजूनी रोषणाई केलेली आहे असं ते झाडं भरलेली होती. एकदा मी पेठचा किल्ला कोतळीगड जो कर्जत जवळचा त्या तिथे जात होतो, रात्री जात होतो आम्ही. तेव्हा काही दिवे बिवे सगळीकडे नसायचे. ते रात्री यातली पायपीट करत चाललो होतो. त्यावेळेला एक थोडासा पाऊस पडला आणि सगळीकडे असे काजवेचे दिवे लागले होते. तर हा चांदण पसारा आम्हाला खाली बघायला मिळत होता. असं मी अनेक ठिकाणी अनेक वेळा पाहिलं. पण साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर म्हणजे गणपतीच्या आगेमागे जर महाराष्ट्रातल्या काही जंगलांमध्ये आपण गेलो म्हणजे हरिश्चंद्रगड आहे, राजगडचं जंगल आहे, भीमाशंकरचं जंगल आहे किंवा अनेक ठिकाणी मी हे सगळ्या ठिकाणी पाहिलं म्हणून मी नावं नक्की सांगू शकतो. तर रात्री हातात विजेरी पाहिजे, टॉर्च पाहिजे, पण लावायचा नाही, तो प्रकाश टाकायचा नाही. आणि एका रांगेत असं व्यवस्थित चालत जायचं. समजा एखाद्याने पाय खाली त्याच्या खड्ड्यामध्ये गेला तर मागच्याला कळतं की अरे एकदम खाली गेला आहे. पण टॉर्च लावून नाही पाहायचं. का? तर आपल्याला बायोल्युमिनेसन्स पाहायचं आहे. तर एकदा मी आमच्याच त्याच विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो. विद्यार्थिनी सगळे असायचे. ते भीमाशंकरला घेऊन गेलो होतो. तिथे एका जागी एक जागा मला अगदी खूप आवडती जागा आहे ती. तिथे मी बरेच वेळा गेलो आहे आणि रात्रीच गेलो आहे. पण काय आहे हल्ली भीमाशंकरला बिबटे, रानडुकरं यांचाही त्रास आहे. ती पिसोरी असते म्हणजे रामगाय असते. तर ते सगळं माहिती आहे मला, कुठे काय दिसतं ते माहिती आहे. तर त्या मुलांना घेऊन गेलो आणि मुलांना सांगितलं आज आपण एक गंमत पाहिजे. फक्त डोळे उघडे आणि टॉर्च बंद पाहिजे. आणि मी सांगतो त्या वाटेनं असं एक मोठं हेअरपिन बेंड होता त्या पाऊल वाटेला. तर मी असं वरनं खाली येत होतो, त्या बेंडच्या इथे आलो आणि त्या झाडीमध्ये बघितलं. म्हटलं हां सापडलं आपल्याला काय पाहिजे. सगळ्या मुलांना म्हटलं एकतर आवाज करायचा नाही, दुसरी गोष्ट उगाच काहीतरी दगडमार या असलं काही करायचं नाही. मी त्या झाडीत घुसणार आहे, मला जे बघायचं आहे ते तुम्हाला दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला शिट्टी मारीन आणि बोलवीन. ते ठीक आहे म्हणाले. आली मुलं ती नंतर त्याप्रमाणे. एक एक एवढी काडी मी त्यांच्या हातात दिली. म्हटलं हे बघा, त्या पेन्सिलीसारखी काडी होती, त्या काडीतनं उजेड बाहेर पडत होता. तसं किती प्रखर होता तो. तर आपण उदबत्ती देवासमोर लावतो, नंतर ती पेटली एकदा व्यवस्थित किती विझवतो आणि मला तांबडा ठिपका दिसतो. तर त्याला जेवढा प्रखरता आहे तेवढीच प्रखरता याला असते. पण हिरवट निळा किंवा निळसर हिरवा तो प्रकाश असतो. तो त्या काडीतनं बाहेर पडत होता. ती मुलं काहीतरी आपण अद्भुत पाहतोय असे एकदम चमकले डोळ्यांचे सगळ्यांचे. म्हटलं आता झालं का पाहून, आता टॉर्च लावा. ती साधी काडी होती. आणि नंतर म्हटलं आता परत टॉर्च बंद करा, डोळे पण मिटा 5 मिनटं, नंतर परत उघडा. आमच्या आजूबाजूची 30-30, 40-40 फूट उंचीचे वृक्ष तेजाळलेले होते. तर त्यांना जणू काही आम्ही कुबेराच्या रत्नभांडारात गेलो आहे असं ते सगळं ते अद्भुत होतं प्रकरण. म्हणजे नेहमीच असतं ते, पण त्या लोकांना ते नवीन असतं. मला ते नेहमीच झालं आहे. तो तिथेही बायोल्युमिनेसन्स दिसतो. मगाशी आपण काजव्यांचा पाहिला, आता हा बायोल्युमिनेसन्स या वनस्पतीतला आहे.
ही जी मगाशी मी 2-3 झाडं सांगितली, हिरडा, बेहडा, पारजाम, त्यांच्या सालीमध्ये एक प्रकारचं फंगस, एक प्रकारची बुरशी येते. झायलेरिया हायपॉक्झिलॉन असं त्याचं आमचं शास्त्रीय नाव त्या बुरशीचं. तर त्या बुरशीमुळे ती झाडं चमकत असतात. तर तिसरा बायोल्युमिनेसन्सचा प्रकार सांगतो, मग हे काय नेमकं नाटक आहे ते सांगतो. तुम्ही जर कधी साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 2-3 महिन्यामध्ये काही समुद्रकिनारे याच्यासाठी प्रख्यात आहेत. रत्नागिरीजवळचा आरेवारेचा समुद्रकिनारा किंवा गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा, गणपतीपुळा नाही, गुहागरचा समुद्रकिनारा, अशा काही ठिकाणी नक्की ते पाहायला मिळतं. आपलं जर कोणी तिथे माहितीचा माणूस असेल त्याला सांगायचं दिसायला लागलं की आम्हाला फोन कर. आमच्या 2-4च दिवस दिसतं ते. नंतर समुद्राच्या लाटा ज्या वेळेला येतात त्या समुद्र किनाऱ्यावर त्या वाळूवर आपटतात, खळबळतं आणि त्यातनं निळसर प्रकाश बाहेर पडत असतो. इतकं अद्भुत असतं प्रकरण ते. जर समजा असं करू नका कोणी, पण एखाद्या बाटलीमध्ये त्यातलं थोडं पाणी भरून घेतलं किंवा प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट पिशवीमध्ये भरून घेतलं आणि असं खळबळवलं की त्यातनं पण तो प्रकाश बाहेर पडताना दिसतो. एक नॉक्टिल्युका नावाचा एक प्लँक्टन आहे, एक सूक्ष्म जीव आहे जो 400-450 पट मोठा करून मायक्रोस्कोपमधनं पाहिला तर टाचणीच्या डोक्या एवढा दिसतो, इतका तो बारीक आहे. तर त्याच्यामुळे हे बायोल्युमिनेसन्स दिसतं. ते काय आहे नेमकं प्रकरण? तर ज्याच्यामध्ये बायोल्युमिनेसन्स दिसतो, मग ते काजवा असेल, ही मगाशी तेजाळणारी झाडं बघितली किंवा ही खळबळणारी लाट सांगितली, ज्याच्यामुळे हे त्या सजीवांमुळे दिसतं, त्याच्यामध्ये ल्युसिफेरिन नावाचं एक पदार्थ असतो. ल्युसिफरेज नावाचा एक वितंचक म्हणजे एन्झाईम असतो. आणि त्याच्यामध्ये एनर्जी कॉईन आम्ही त्याला म्हणतो. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचं एक एनर्जी कॉईन असतं, ऊर्जा ज्याच्यातनं ट्रान्सफर होते. प्रचंड दमट हवा पाहिजे, गार ते असलं पाहिजे आणि वाहणारा वारा असेल तर फारच छान. या सगळ्या जर स्थिती जाणून एका वेळेला जुळून आल्या तर आपल्याला ते बायोल्युमिनेसन्स दिसतो. या ते जाणणाऱ्या झाडांबद्दल काजवे पावसाच्या आधी दिसतात आणि हे नंतर डिसेंबरच्या आसपास नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघायला मिळतं. तर या तिन्ही म्हणजे ल्युसिफरेज आणि ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ATP असं म्हणतो आम्ही त्याला, त्याची एक रासायनिक अभिक्रिया होते. त्याच्यामध्ये त्या ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचं रूपांतर ॲडिनोसिन डायफॉस्फेटमध्ये होतं, ATPचं रूपांतर ADPमध्ये होतं आणि जी ऊर्जा मुक्त होते ती प्रकाशाच्या रूपात बाहेर पडते. पण त्याला आम्ही कोल्ड लाईट असं म्हणतो. म्हणजे आपण निखाऱ्याला हात लावला तर चटका बसेल, तो उजेडच आहे. याला हात लावला तर चटका नाही बसत, कारण हा कोल्ड लाईट आहे. तर हे बायोल्युमिनेसन्स आहे. आणि आपण ज्या प्रदेशात राहतो ना त्याच्यात ही गंमत बघायला मिळते. आपण बाहेर पडलं पाहिजे, रात्री व्यवस्थित आपली सुरक्षा बघून आपण हिंडलं पाहिजे आणि जाणत्याचं बोट धरून गेलं तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात.